साऱ्या दुनियेन एकच हवा, नाद फक्त क्रिकेटचा हवा। गोकुळ शुगरकडून गेल्या 7 महिन्यांपासून ऊस बिलाची रक्कम न मिळाल्यानं संतप्त झालेल्या तुळजापूर आणि अक्कलकोट तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला बुधवारी आक्रमक बळण मिळालं। आंदोलनाच्या 17व्या दिवशी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील ठिय्या आंदोलन कायम ठेवत शहरातील धर्मवीर छत्रपती संभाजी तलावात उतरून जलसमाधी आंदोलन केलं। गोकुळ शुगरकडे तब्बल 30 कोटी रुपयांचं ऊस बिल थकीत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला। कारखान्याची जबाबदारी दुसऱ्याकडे सोपवल्यानंतर शेतकऱ्यांच्या देयकांबाबत टाळाटाळ केली जात असल्याचा दावा त्यांनी केला। 7 महिन्याहून अधिक काळ ऊस बिल न मिळाल्यानं शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून त्यातूनच हे आंदोलन सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं। बुधवारी मोठ्या संख्येनं शेतकरी संभाजी तलाव परिसरात एकत्रित आले। धोबी घाट भागातून तलावात उतरलेल्या शेतकऱ्यांनी साखळी करून जोरदार घोषणाबाजी केली। थकीत ऊस बिल मिळालंच पाहिजे, आमच्या हक्काचे पैसे द्या, तसंच पैसे देणार नसाल तर आम्हाला मरणाची परवानगी द्या, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला। माध्यमांशी बोलताना आंदोलनकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। 17 दिवसांपासून आंदोलन करूनही न्याय मिळत नाही। आता मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात लक्ष घालून आमची थकीत रक्कम तातडीने मिळवून द्यावी। पावसाळा सुरू झाला आहे, पेरणीसाठी बियाणं आणि इतर खर्चासाठी पैसे नाहीत। कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा मोठा प्रश्न आमच्यासमोर आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली। मागण्या मान्य न झाल्यास आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलण्याची वेळ येऊ शकते, असा इशाराही त्यांनी दिला। दरम्यान शेतकऱ्यांच्या जलसमाधी आंदोलनामुळे पोलीस यंत्रणेवर मोठा ताण पडलेला होता। मात्र पोलिसांच्या सतर्कतेमुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही। थकीत ऊस बिलासाठी सुरू असलेल्या आंदोलनानं आता आक्रमक रूप धारण केल्यानं प्रशासनासमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला असून या आंदोलनाकडे जिल्हा प्रशासन आणि राज्य सरकार काय भूमिका घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। बाळासाहेब पांडुरंग मोरे, अध्यक्ष सुरत चेन्नई ग्रीनफील्ड हायवे संघर्ष समिती। आणि आज जे शेतकऱ्याचं आंदोलनाचा 17वा दिवस आहे। गोकुळ साखर कारखान्यानं 7 महिन्यापासून ऊस घेऊन गेला, 1 रुपयासुद्धा आम्हाला मिळालेला नाही। आणि हे ऊस बिल मिळावं म्हणून 17 दिवसापासून आंदोलन चालू आहे, परंतु अजून कुणीही दखल घ्यायला तयार नाही। म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांना आमची विनंती आहे की मायबाप सरकार आहे, आम्ही त्यांचे लेकरं आहोत, म्हणून साहेबांनी आमच्याबद्दल एवढाच विचार करावा की ह्या गोकुळ शुगरची विक्री बाबुराव बोत्रे पाटील यांना झाली आहे आणि त्यांचा जो व्यवहार ठरला आहे ते कागदोपत्री क्लिअरन्स होत नसल्यामुळे ते पैसे देत नाहीत। तर मुख्यमंत्र्यांनी बाबुराव बोत्रे पाटील, दत्ता शिंदे आणि आम्हा शेतकऱ्याला 2-3 प्रमुख लोकांना बोलवावं, मंत्रालयात बैठक घ्यावं आणि बाबुराव बोत्रे पाटलाला 30 कोटी रुपये ॲडव्हान्स पोटी कारखान्याच्या व्यवहाराच्या दिलं तर निश्चितपणे या 30 कोटीमध्ये आमच्या सर्व शेतकऱ्यांची बिलं जाणार आहेत। आज शेतकऱ्यापुढे प्रश्न असा आहे की गेल्या वर्षी उडीद, मूग, भुईमूग, सोयाबीन, कांदा ह्याला कुठला भाव लागला नाही, घातलेलं शेतामधलं लागवड सुद्धा निघालं नाही आणि ऊसाचे पैसे आमच्या कारखान्याकडे अडकून पडले। आता जर पाऊस पडला तर बियाणं कशानं आणायचं, खतं कशानं आणायचं आणि शेतात पेरणी कसं करायचं, ह्यासाठी हा शेतकरी आता आक्रमक होऊन या आंदोलनाच्या पावित्र्यात उतरला आहे। शेतकऱ्याच्या पोटातल्या भुकेला जर आतून डंक मारायला लागलं तर शेतकरी अशा प्रकारची आक्रमक भूमिका घेत असते। म्हणून या शेतकऱ्याची मागणी रास्त आहे, म्हणून महाराष्ट्र सरकार आदरणीय मुख्यमंत्री महोदयांनी यात हस्तक्षेप करावं, 30 कोटी द्यावं अशी आग्रहाची मागणी आहे। एकूण किती शेतकरी? 3500 शेतकरी आहे। किती बिल? 30 कोटीच बिल आहे। 30 कोटी दिलं का सगळा विषय संपणार आहे। कोणत्या सोलापूर आणि धाराशिव? हा, तुळजापूर तालुका आणि अक्कलकोट तालुका असं 2 तालुक्याचं हे बिल आहे। 3500 शेतकऱ्यांचं। हा, 30 कोटी रुपये बिल दिलं का आमचा सगळा विषय संपणार आहे। त्यामुळं शेतकऱ्याचा प्रश्न संपला आणि जिल्हाधिकाऱ्यांनी यामध्ये प्रामाणिकपणे भूमिका बजावली, पण जिल्हाधिकारी हे अंतिम अथॉरिटी होऊ शकत नाही। काही निर्णय घेणं त्यांना मर्यादा येतात। काय आश्वासन दिलं जिल्हा? त्यांनी फक्त काय की RRC खाली मी कारवाई करतो, कारखान्यावर जप्तीची कारवाई करतो, त्याचा निलावा काढतो, विक्री करून पैसे जमा करतो आणि मग तुमचे देतो, ही प्रोसिजर लवकर होणारी नाही आहे।
एकदा कारखान्याची टेंडर प्रक्रिया झाली का निविदा दिवशी हेच कारखान्याचे लोक त्यांना दम देतात, जे टेंडर भरले त्या लोकांना की तुम्ही कारखाना कसं घेता बघतो. म्हणलं का कुणी टेंडर प्रक्रियेत उतरत नाही, स्वतःचे पैसे घालून भांडणं कोणी घ्यायचं पण टेंडरवाले येत नाही. कारखाना प्रक्रिया एकदा रद्द झाली की परत दुसरी प्रक्रिया पुढची तारीख यायला 4 महिन्याचा कालावधी लागतो. मग हे RRC मध्ये शेतकऱ्याला काहीच मिळणार नाही. बरं, आज केंद्र सरकार राज्य सरकार एकोका कारखान्याला 200-200 कोटी रुपयाचं पॅकेज देऊ लागलंय. आम्हाला तर पॅकेज नको, आमच्या हक्काच्या बिलासाठी 30 कोटी द्यावं. कारखाना कोणत्या राजकीय व्यक्तीचा आहे का? हे बघा, तो राजकीय व्यक्तीचा असो नाहीतर कुठल्या खासगी व्यक्तीचा असो, प्रश्न आमच्या पोटाचा आहे. पोटासाठी आम्हाला भूक लागली, आम्ही सरकारकडे ओरडतो, आम्हाला जीव घाला, पाणी द्या, एवढंच आमचं म्हणणं आहे. कारखान्याला कुठं पैसे द्या म्हणतो? पैसे साखर आयुक्ताकडे द्या, कारखान्याकडनं यादी मागून घ्या आणि आमच्या डायरेक्ट खात्यावर जमा करा. त्यामुळे कारखान्याला रोख पैसे देण्याचा प्रश्नच येत नाही ना. पण मार्ग काढण्यासाठी सरकार यामध्ये मध्यस्थी करावी आणि मुख्यमंत्री महोदयांनी यामध्ये जर त्यांची इच्छाशक्ती असेल तर 5च मिनिटात हा प्रश्न मिटणार आहे आणि या संपूर्ण शेतकऱ्याचा आशीर्वाद त्यांना मिळणार आहे, या सरकारला मिळणार आहे. आणि मुख्यमंत्र्यांनी हा प्रश्न मिटवला तर तमाम शेतकऱ्याच्या वतीनं आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना मनापासून धन्यवाद देतो. कारखान्याकडून ते मिळावं आणि शासकीय लेवलवरती राज्य सरकारच्या लेवलवरती आमची त्यांच्याशी चर्चा व्हावी आणि त्यांनी कारखान्याकडे चर्चा करून आमचं त्वरित बिल आमच्या शेतकरी बांधवाच्या खात्यावरती जमा करावं, हा उद्देश याच्या पाठीमागं आहे. आणि आंदोलन इथं संपलं नसून जोपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याचं बिल हे खात्यावरती जमा होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार आहे. मला सांगा, शेतकऱ्याकडं 1 महिन्याचं 2 महिन्याचं राशन असतं, 7-7 महिने जर शेतकरी इथं बिल देत नसेल तर त्याचा संसार उघड्यावर राहणार नाही तर कसं राहणार आहे? आणि प्रत्येक गावामध्ये शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. इथून गेल्यानंतर शेतकऱ्याकडं दुसरा पर्याय कुठला राहिलेला नाही, का तर 7-8 महिने झालं त्याच्याकडं एक छदाम पैसा त्याच्या हातामध्ये नाही. आणि प्रामुख्यानं त्याचे ऊस हे नगदी पीक असताना त्या नगदी पिकाचं बिल हे जर मंडळी 7-7 महिने ठेवून घेत असतील तर त्या शेतकरी बांधवांपुढं आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही, हे अरविंद साहेबांनी ओळखलेलं आहे. आणि आम्ही आंदोलन करून या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याचे प्रत्येक शेतकऱ्याचे बिल हे त्यांच्या खात्यावर जमा झाल्याशिवाय आम्ही इथून ते आंदोलन संपवणार नाही. आणि मी तुळजापूर तालुक्यामधून शेतकरी संघटनेचा शिवकुमार स्वामी. त्यांनी आज जवळपास 7 महिने बिल दिलं नाही. आमचं म्हणणं आहे, कायदा जर पायदा तुम्ही तोडत असाल तर ही लोकशाही नसून ही ठोकशाही आहे. आमचं म्हणणं एकच आहे की आमच्या शेतकऱ्याचे लवकरात लवकर 2800 रुपयानं बिल अदा करा, अन्यथा याही पेक्षा उग्र आंदोलन केलं जाईल. आता तुम्ही सगळ्या आंदोलनाच्या संदर्भातली पालकमंत्र्यांना कल्पना दिली नव्हती का? कारण 17 दिवस जर तुम्ही आंदोलन करताय, पालकमंत्र्यांचं असं म्हणणं शेतकऱ्यांनी मला निवेदन दिलेलं नाही, त्यांच्याकडून पोहोचवलं. आता 17 दिवस बसलोय, पालकमंत्र्याला जर पूनम गेटवरती शेतकरी जर रडत असतील, त्यांना जर पालकाला जर कळत नसेल तर मग आम्ही पालकमंत्र्याला आमचं म्हणणं आहे, जरी तुम्हाला कळालं नसेल, आत्ता कळालंय तर तुम्ही आता जास्तीत जास्त लवकरात लवकर तुम्ही म्हणता ना सबका साथ सबका विकास आणि सबका प्रयास, कुठं तुमचा सबका साथ आणि सबका प्रयास? आमचं म्हणणं एकच आहे, त्या मोदी साहेबाची प्रतिमा खराब करू नका तुम्ही, काय लोक खराब करायला तुम्ही. आमचं म्हणणं आहे, त्या फडणवीस साहेबांनी 2 मिनिट, फक्त 2 मिनिट, का मुख्यमंत्री आमच्या शेतकऱ्याला 2 शब्द देत नाहीत का? 2 मिनिट देत नाहीत का? मोठमोठ्या भांडवलदाराला, 2 मोठमोठ्या उद्योगपतीला तासन तास 2-2 दिवस देते ते. आमच्या शेतकऱ्याला आमचं म्हणणं आहे की मुख्यमंत्री साहेबांनी 2 मिनिट आम्हाला वेळ द्यावा. कांडका कसं पडत नाही बघू आम्ही. त्या शिंदे साहेबाला बोलून घ्यावं आणि त्या साखर आयुक्ताला बोलून घ्यावं. त्या साखर आयुक्त म्हणजे भाडे कायद्याचे दलाल आहे, ते चोर आहे ते. आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो. पण मग तुम्ही काय करलात कायद्यानं? तुम्ही काय करलात? तुमचं काम आहे का नाही? 15 दिवसात तुम्ही कशाला कायदा केलात? ऊस नियंत्रण कायदा 1956चा कायदा आहे, 1966चा कायदा आहे. गुण नियंत्रण कायदा, ऊस नियंत्रण कायद्यामध्ये ऊसाचं बिल 3A प्रमाणे, कलम सहकार 3A कलमाप्रमाणे ऊसाचं बिल देणं कायद्यानं बंधनकारक आहे. आणि ते इम्प्लिमेंटेशन कोण करतंय? तिथले प्रादेशिक सहसंचालक साखर आयुक्त करतात. पण त्याने काय नाही, गुळ खाऊन निवांत पैसे घेऊन गप्पा येते. आमचं म्हणणं आहे, अशा पद्धतीनं लोकशाहीमध्ये जर प्रशासन अशी चेष्टा लोकशाहीमध्ये आमच्या गोरगरीब शेतकऱ्याची करत असेल तर आम्ही त्यांचा जाहीर निषेध करू. असं तुम्ही करू नका. आता काय प्रशासनानं काय आश्वासन दिलंय? किती आता आमचे जे काय आपले CP साहेब आहेत, त्या CP साहेबांना आम्हाला सांगितलं
की बाबा मी बैठक लावतो, लावायची बैठक, आम्हाला का देणं घेणं आहे? मग आता माघार घेतली का? आता माघार कुठे घेतो आम्ही? आमचं आंदोलन चालूच आहे. नाही, जलसमाधी आंदोलन. जलसमाधी आंदोलन आता माघार घ्यावं लागेल ना. शेतकरी आता कसं आहे, तिथं जलसमाधी आंदोलन तेवढंच असतंय, नाटक किती असतंय तेवढंच असतंय, जास्त काही करत बसण्यात अर्थ नाही. आमच्या शेतकऱ्याचं तेवढंच आंदोलन झालं, बाद झालं. कारखान्याकडून ते मिळावं आणि शासकीय लेवलवरती, राज्य सरकारच्या लेवलवरती आमची त्यांच्याशी चर्चा व्हावी आणि त्यांनी कारखान्याकडे चर्चा करून आमचं त्वरित बिल आमच्या शेतकरी बांधवाच्या खात्यावरती जमा करावं, हा उद्देश याच्या पाठीमागं आहे. आणि आंदोलन इथं संपलं नसून जोपर्यंत प्रत्येक शेतकऱ्याचं बिल हे खात्यावरती जमा होणार नाही तोपर्यंत हे आंदोलन असंच चालू राहणार आहे. मला सांगा, शेतकऱ्याकडं 1 महिन्याचं 2 महिन्याचं राशन असतं, 7-7 महिने जर शेतकरी इथं बिल देत नसेल तर त्याचा संसार उघड्यावर राहणार नाही तर कसं राहणार आहे? आणि प्रत्येक गावामध्ये शेतकरी आत्महत्या केल्याशिवाय राहणार नाही. इथून गेल्यानंतर शेतकऱ्याकडं दुसरा पर्याय कुठला राहिलेला नाही, का तर 7-8 महिने झालं त्याच्याकडं एक छदाम पैसा त्याच्या हातामध्ये नाही. आणि प्रामुख्यानं त्याचे ऊस हे नगदी पीक असताना त्या नगदी पिकाचं बिल हे जर मंडळी 7-7 महिने ठेवून घेत असतील तर त्या शेतकरी बांधवांपुढं आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही. हे अरविंद साहेबांनी ओळखलेलं आहे आणि आम्ही आंदोलन करून या ठिकाणी आमच्या शेतकऱ्याचे, प्रत्येक शेतकऱ्याचे बिल हे त्यांच्या खात्यावर जमा झाल्याशिवाय आम्ही इथून ते आंदोलन संपवणार नाही. आणि मी तुळजापूर तालुक्यामधून शेतकरी संघटनेचा शिवकुमार स्वामी